सलग 3 व्हिडिओ आपण फक्त केदारनाथ बद्दलची माहिती आणि केदारनाथ बद्दलचं ज्ञान वाटण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण केदारनाथ विषयच असा आहे की जितकं ज्ञान वाटू तितकं कमीच आहे, अख्खा जन्म थिटा पडेल। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की केदारनाथ यात्रा कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दलची इत्थंभूत माहिती देणारा तो व्हिडिओ होता। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की केदारनाथ मंदिराचं रहस्य, केदारनाथ मंदिर कशा प्रकारे निर्माण केलं गेलं असेल याबद्दलची माहिती देणारा तो व्हिडिओ होता। दुसऱ्या व्हिडिओमध्ये केदारनाथ मंदिराची स्थापना कशी झाली, पंच केदारची स्थापना कशी झाली हे सांगणारा तो व्हिडिओ होता। ती पौराणिक कथा होती त्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण पंच केदार बद्दल जाणून घेणार आहोत, म्हणजे पंच केदार यात्रा कशा प्रकारे केली पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। केदारनाथ धामचं महत्व जितकं 12 ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये आहे, चारधाम यात्रेमध्ये आहे, तितकंच महत्व पंच केदार यात्रेमध्ये सुद्धा आहे। तर मंडळी, आता जास्त वेळ न दवडता आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, श्री सद्गुरु कृपा ट्रॅव्हलर्स कंपनीचा मी सहसंचालक आणि मिशन भारत भ्रमण या फेसबुक ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मचा संस्थापक शशिकांत जनार्दन खांडेकर आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। जगामध्ये महादेवांची असंख्य मंदिरं आहेत, परंतु उत्तराखंडमधील 5 मंदिरे सर्वोत्तम आहेत। महादेवांनी आपल्या वृषभरूप अवतारामध्ये आपली 5 अंग विविध स्थानांवर स्थापन केली होती। त्यांना मुख्य केदारपीठाच्या अतिरिक्त 4 पीठांसहित पंच केदार म्हटले जाते। आणि ही 5 केदार तीर्थे पुढील प्रमाणे आहेत। प्रथम केदार केदारनाथ, द्वितीय मध्य महेश्वर, तृतीय तुंगनाथ, चतुर्थ रुद्रनाथ, पंचम कल्पेश्वर। या पंच केदारांची स्थापना कशी झाली हे सांगणारी पौराणिक कथा आम्ही आमच्या YouTube चॅनलवरती याआधी अपलोड केलेली आहे। ती कथा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या YouTube चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता। त्या व्हिडिओची लिंक आम्ही बायोमध्ये देत आहोत। जर मुंबईवरून तुम्हाला या यात्रेला यायचं असेल तर हजरत निजामुद्दीन हे स्टेशन प्रवासाच्या दृष्टीने खूप सोयीचं स्टेशन असेल। मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी 5 वाजताची तेजस एक्सप्रेस जर पकडली तर सकाळी 8-8:30 पर्यंत तुम्ही दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहोचता। तिथून खाजगी वाहनाने हरिद्वारला दुपारपर्यंत पोहोचून आराम करून संध्याकाळच्या गंगा आरतीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता। हरिद्वारचा मुक्काम या प्रवासामध्ये आरामाच्या दृष्टीने खूप सोयीचा असा मुक्काम असेल। दुसऱ्या दिवशी नाश्ता करून तुम्ही निसर्ग सौंदर्य न्याहाळत केदारनाथच्या दिशेने प्रवास सुरू करता। या प्रवासात तुम्ही गुप्त काशीपासून ते सोनप्रयाग पर्यंत जिथे स्टे अवेलेबल असेल तिथे तुम्ही मुक्काम करू शकता। सोनप्रयागला मुक्काम केलात तर उत्तमच। 7 ते 8 तास प्रवास करून झाल्यानंतर तुम्ही रात्रीचं जेवण करून हा दिवस संपवता। तिसऱ्या दिवशी पहाटे उठून तुम्ही केदारनाथच्या दिशेने प्रवास सुरू करणं फार महत्त्वाचं आहे। तुम्ही सोनप्रयागला पोहोचता। सोनप्रयाग ते गौरीकुंड हा प्रवास तुम्हाला युनियन कॅबने करावा लागतो आणि गौरीकुंडला पोहोचल्यानंतर तुमचा खरा प्रवास केदारनाथच्या दिशेने सुरू होतो। तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो की तुम्ही तो प्रवास पायी करणार आहात, घोड्याने करणार आहात की पालखीने करणार आहात की पिट्टूने करणार आहात। आणि केदारनाथ यात्रेबद्दलचा डिटेल व्हिडिओ या आधीच आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक आम्ही बायोमध्ये देत आहोत। तुम्ही तिथे जाऊन केदारनाथ यात्रेबद्दलची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ पाहू शकता। तुम्ही संध्याकाळपर्यंत केदारनाथला पोहोचता, केदारनाथ बाबांचं दर्शन घेता आणि त्या दिवशीचा मुक्काम केदारनाथ धामला करून तिसऱ्या दिवसाची सांगता करता। दिवस चौथा तुम्ही केदारनाथ बाबांचं दर्शन आदल्या दिवशी घेतलं असेल तर उत्तमच, नाही तर तुम्हाला चौथ्या दिवशी पहाटे लवकर उठून सुद्धा तुम्ही केदारनाथ बाबांचं दर्शन घेऊ शकता। आणि दर्शन घेतल्यानंतर तुमचा परतीचा प्रवास सुरू होतो गौरीकुंडाच्या दिशेने। गौरीकुंडला आल्यानंतर तुम्ही गौरी मैयाचं दर्शन घेऊ शकता, गौरीकुंडामध्ये स्नान करू शकता आणि गौरीकुंड ते सोनप्रयाग तुम्ही पुन्हा एकदा युनियन कॅबने प्रवास करता। आणि सोनप्रयागला पोहोचल्यानंतर तुम्ही तुमच्या खाजगी वाहनाने तुम्ही दुसऱ्या दिवशी ज्या हॉटेलमध्ये स्टे केला होता त्या हॉटेलच्या दिशेने तुम्ही प्रवास सुरू करता आणि अशा प्रकारे चौथ्या दिवसाची सांगता होते। प्रथम केदारचं दर्शन घेतल्यानंतर 5व्या दिवशी आपण गुप्तकाशी ते सोनप्रयागच्या दरम्यान आपण जिथे स्टे केलेला असेल त्या स्टेवरून आपण उखीमठच्या दिशेने प्रवास सुरू करतो। उखीमठ
हे उत्तराखंडमध्ये महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं, कारण केदारनाथ आणि मध्य महेश्वर ही तीर्थक्षेत्र शीतकालीन मुक्कामासाठी उखीमठला येत असतात. आणि या उखीमठमध्ये ओंकारेश्वर महादेव सुद्धा आहेत. त्यांचं दर्शन घेऊन आपण आपला पुढचा प्रवास सुरू करतो. आणि उखीमठच्या बाजूला एक छोटा रस्ता जातो रांसीच्या दिशेने. हा प्रवास जो आहे उखीमठ ते रांसी हा 20 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि रांसी हे मध्य महेश्वरचं बेस कॅम्प विलेज आहे. रांसीला कुठल्याही प्रकारची 3 स्टार 4 स्टार हॉटेल अवेलेबल नाही आहेत. तुम्हाला इथे होमस्टे मिळतील. होमस्टे भरपूर आहेत आणि या होमस्टेमध्येच आपल्याला मुक्काम करावा लागतो. या संपूर्ण यात्रेमध्ये तुम्हाला सगळीकडे शुद्ध शाकाहारी जेवणच मिळेल. ते सुद्धा त्यांनी त्यांच्या घरात शिजवलेलं जेवण तुम्हाला गरमागरम ते वाढतात. तर त्या लोकल फूडचा आपण आस्वाद घेऊन 5व्या दिवसाची सांगता या रांसी गावामध्ये करतो. दिवस 6वा. जर संध्याकाळपर्यंत तुम्हाला मध्य महेश्वर पर्यंत पोहोचायचं असेल तर सकाळी पहाटेच तुम्ही हा ट्रेक सुरू करावा असं मी तुम्हाला सुचवू इच्छितो. आणि ट्रेकच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं की हा ट्रेक आपण घोड्यामार्फत किंवा खेचरामार्फत करावा तर तुम्ही त्यांच्याशी बार्गेनिंग करून घोडा किंवा खेचर ठरवून पुढचा प्रवास तुम्ही सुरू करू शकता. या 16 किलोमीटरच्या ट्रेकच्या दरम्यान अनेक गावं लागतात आणि या गावांमध्ये तुमची नाश्त्याची, जेवणाची आणि चहा पाण्याची सोय उत्तम प्रकारे ते गाववाले करून देतात. एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते की या ट्रेक दरम्यान तुम्हाला थकवा आला आणि पुढचा प्रवास जर शक्य नसेल तर तुम्ही मध्य महेश्वरच्या अलीकडच्या गावांमध्ये होमस्टेमध्ये मुक्काम करू शकता. आणि तुमचा प्रवास, तुमचा ट्रेक तुम्ही असाच चालू ठेवलात तर संध्याकाळपर्यंत द्वितीय केदार मध्य महेश्वरापर्यंत तुम्ही पोहोचता. मध्य महेश्वराचं दर्शन घेता आणि संध्याकाळी 6च्या आत जर तुम्ही तिथे पोहोचलात तर संध्याकाळी होणाऱ्या आरतीमध्ये सुद्धा तुम्ही सामील होऊ शकता. संध्याकाळची आरती 6 वाजता असते आणि ती आरती जर तुमची चुकली तर टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता सुद्धा आरती असते. त्या आरतीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. हा झाला दर्शनाचा भाग. आता तुम्हाला तिथे राहण्याची सोय काय असेल हे सांगतो. तर आजूबाजूला अनेक होमस्टे आहेत. त्या होमस्टेमध्ये तुम्ही स्टे करू शकता आणि लोकल फूडचा आस्वाद घेऊन 6व्या दिवसाची सांगता तुम्ही द्वितीय केदार मध्य महेश्वराच्या सानिध्यात करता. दिवस 7वा. पहाटे लवकर उठून तुम्ही मध्य महेश्वराचं दर्शन घेऊन परतीचा ट्रेक जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं तुमच्या प्रवासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ट्रेक तो ठरेल. 6 ते 7 तासामध्ये तुम्ही तो ट्रेक कंप्लीट करू शकता आणि रांसीला येऊ शकता. आणि रांसीवरून 20 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही उखीमठला जाऊ शकता. आणि 7व्या दिवसाचा तुमचा जो मुक्काम असेल तो उखीमठला असेल आणि अशा प्रकारे या 7व्या दिवसाची सांगता होईल. सकाळचा नाश्ता करून जेवढ्या लवकर प्रवासाला सुरुवात करता तेवढं तुमच्या आरामाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. उखीमठ ते चोपता हे जे अंतर आहे ते 29 किलोमीटर आहे आणि हे अंतर कापण्यासाठी 1 ते 1.25 तास लागतात. चोपताला पोहोचल्यावर चोपता ते तुंगनाथ हा जो ट्रेक आहे तो 4 किलोमीटर लांबीचा आहे आणि पंचकेदार यात्रेमध्ये सर्वात कमी लांबीचा हा ट्रेक आहे. या ट्रेक दरम्यान तुम्हाला अनेक दुकाने, ढाबे मिळतील. त्यावर तुम्ही नाश्ता, जेवण, चहा, कॉफी सगळं करू शकता. हा 4 किलोमीटरचा ट्रेक करायला 3 ते 4 तास लागतात आणि पंचकेदारमधील तृतीय केदार तुंगनाथचं दर्शन तुम्ही तिथे जाऊन घेता. दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य न्याहाळायला विसरू नका, कारण असं निसर्ग सौंदर्य क्वचितच पाहायला मिळतं. तुमच्याकडे वेळ असेल, एनर्जी असेल तर तुंगनाथमधील हायेस्ट पीक चंद्रशिला तिथून 3 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मग तुमचा हा ट्रेक येऊन जाऊन एकूण 14 किलोमीटर लांबीचा होईल आणि संध्याकाळी तुम्ही चोपताला येऊन मुक्काम कराल आणि अशा प्रकारे तुमच्या या ट्रेकची सांगता होईल. सकाळी नाश्ता करून तुम्ही चोपतावरून सगरगावच्या दिशेने निघता. चोपता ते सगरगाव हे अंतर 36 किलोमीटर अंतराचे आहे आणि हे अंतर कापायला 1 ते 1.25 तास लागतो. पंचकेदार यात्रेतील सर्वात कठीण ट्रेक जर कुठला असेल तर तो म्हणजे रुद्रनाथ आहे. सगरगाव हे रुद्रनाथ ट्रेकचं बेस विलेज आहे.
तुम्ही सगरला 10 वाजता पोचल्यावर लगेच ट्रेकला सुरुवात केली तर उत्तम. ट्रेक 22 किलोमीटरचा आहे. या ट्रेक दरम्यान तुमचा पहिला मुक्काम जो असेल तो पुंग बुग्याल या गावी असेल, जे सगर गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. इथे राहण्यासाठी होमस्टे टेंटची व्यवस्था यात्रेकरूंसाठी गावकऱ्यांकडून केली गेलेली आहे. अशा प्रकारे 9व्या दिवसाची सांगता तुम्ही पुंग बुग्याल या गावी करता. दिवस 10वा. तुम्ही सकाळी पुंग बुग्याल या गावातून रुद्रनाथच्या दिशेने ट्रेक सुरू करता. वाटेत लुटील बुग्याल, पनार बुग्याल, पित्रधारा, पंचगंगा हे पॉइंट लागतात. यातील पित्रधारा हा या ट्रेकमधील हायेस्ट पॉइंट आहे. पित्रधारानंतर तुम्हाला वाटेत कुठेच ढाबा, दुकान वगैरे लागत नाही. त्यामुळे आपल्यासोबत खाऊ आणि पाण्याची बॉटल असलेली बरी. पित्रधारानंतर उतार सुरू होतो. तो 5 ते 6 किलोमीटरचा आहे. त्यानंतर पंचकेदार यात्रेतील चतुर्थ केदार म्हणजेच रुद्रनाथ महादेवाचं दर्शन होतं. दर्शन घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या 10व्या दिवसाचा मुक्काम रुद्रनाथ येथील होमस्टेमध्ये करता. इथे पण होमस्टे, टेंट वगैरे याची सोय गावकऱ्यांनी केलेली आहे. दिवस 11वा. पहाटे लवकरात लवकर उठून तुम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, म्हणजे ट्रेकला सुरुवात केली तर खाली उतरून तुम्ही सगर गावात येऊ शकता. आणि सगर गाव ते गोपेश्वर हे अंतर जे आहे ते 5 किलोमीटरचे आहे. आणि सगर गावातून तुम्ही गोपेश्वरला आल्यानंतर तुम्ही त्या दिवशीचा मुक्काम तिथे करू शकता आणि 11व्या दिवसाची सांगता तिथे होऊ शकते. दिवस 12वा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस. या दिवशी पंचकेदार यात्रेमधील तुम्ही शेवटचा पंचम केदार जे आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही निघता. गोपेश्वर ते कल्पेश्वर हा जो प्रवास आहे तो 58 किलोमीटरचा आहे. आणि हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 3 ते 3.5 तास लागतात. कारण या प्रवासादरम्यान जो रस्ता आहे तो फारच खराब आहे. त्यामुळे एवढा वेळ लागू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी की तुमची गाडी थेट मंदिरापर्यंत जाते. इथे कुठलाही ट्रेक तुम्हाला करावा लागत नाही. थेट तुम्ही मंदिरापर्यंत जाता आणि 15-20 मिनिटं चालल्यानंतर तुम्ही या पंचकेदार यात्रेमधील पंचम केदार म्हणजेच कल्पेश्वर महादेवाचं दर्शन घेता. ही यात्रा जी आहे ती तुम्ही सलग करू शकता किंवा खंडित सुद्धा करू शकता. खंडित करायची असेल तर केदारनाथ, मध्य महेश्वर असे 2 केदार तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचं दर्शन घेऊ शकता. आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुंगनाथ, रुद्रनाथ आणि कल्पेश्वर अशा 3 महादेवांचं दर्शन घेऊ शकता. पण या पंचकेदार यात्रेमधील जो या केदारांचा क्रम जो आहे तो क्रम मात्र चुकता कामा नये. कारण या ज्या क्रमाने तुम्ही म्हणजे जो क्रम आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलेला आहे त्या क्रमाने जर तुम्ही या महादेवांचं दर्शन घेतलं तर तुम्हाला योग्य अशी फलश्रुती मिळेल, अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत का पोहोचवत आहोत तर ज्या वेळेस तुम्ही केदारनाथ यात्रा कराल, चारधाम यात्रा कराल किंवा पंचकेदार यात्रा कराल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी माहीत असल्या तर तुम्ही या यात्रेचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकता आणि एक वेगळीच अनुभूती तुमच्या वाट्याला येईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कारण तुमच्या कमेंट्स आमचा उत्साह वाढवतात आणि नवनवीन माहिती, नवनवीन विषय, नवनवीन ठिकाणं तुमच्या समोर आम्ही घेऊन येत असतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करता येईल तितका शेअर करा. कारण या यात्रेसंबंधीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं आम्हाला वाटतं. नवीन पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ते आपलं कर्तव्य आहे. तुर्तास हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आपण पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत लोभ असावा.